समजा इथून एक गनिम येतोय दिन दिन करत, इथून गनिम आलाय, तर गनिमाला समोर काय दिसतंय बघा, कातळ दिसतंय, सर्व दिसत नाहीये. तर ह्याला बोलतात मित्रांनो गोमुखी रचना. शिवछत्रपतींनी बांधलेले किल्ले जे असतात तिथं आपल्याला गोमुखी रचना दिसते. तर ही तुम्ही बघताय रचना, गनिम इथं आल्यानंतर गनिमाला हे दिसणार आहे. गनिमाचं लक्ष पूर्ण इथं केंद्रित असणार आहे, पण ह्याच्यामध्ये असते युक्ती मित्रांनो. हा आहे महाराज छुपा महाराज. गनिमाचं लक्ष या कातळावरती असणार आहे. त्याच ह्याच्यामध्ये आपले जे मावळे असणार आहेत ते इथून हत्यार घेऊन तयार असणार आहे, त्याच्यावरती आक्रमण करा. ह्याला बोलतात गनिमी कावा. ही महाराजांची उच्च शरणीय लढाईची पद्धत गनिमी कावा महाराजांनी प्रत्येक गडकोटामध्ये वापरली. ती फक्त सिनेमामध्ये न बघून चालणार, त्यासाठी तुम्हाला गडकोटावर येऊन जसं मी तुम्हाला दाखवलं तसं अभ्यास करून समजून घ्यावं लागणार आहे की कसं तो गनिम आला असेल, आपले मावळे कसे आले असतील. हे सगळं घडलंय मित्रांनो इथं. त्याच्यामुळे हा इतिहास जिवंत ठेवायला पाहिजे.